आज आपण बोलणार आहोत महायुतीतल्या भांडणांबद्दल. खरं तर महायुतीतली भांडणं हा काही नवा विषय नाहीये, हे लक्षात घ्या. मी या आजच्या व्हिडिओला थंबनेल जे बनवलेलं आहे, त्याचं हेडिंग दिलेलं आहे, की भाजप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला संपवण्याचा डाव आखतोय का? कारण यावेळच्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने ज्या काही बातम्या येत आहेत, त्या शिंदे यांच्या शिवसेनेच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. मी तुम्हाला लोकसभा निवडणुकीपासून सांगतोय, किंबहुना 2022 पासून, म्हणजे जेव्हा भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांनी, अमित शहानी शिवसेना फोडली आणि शिंदेंचा गट वेगळा झाला, त्यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आणि नाव चोरलं सत्ताधाऱ्यांच्या मदतीने. तेव्हापासून मी सांगतोय, की भारतीय जनता पक्षाची ही जुनी सवय आहे, की भाजपला आपल्या मित्रपक्षाला वापरून घ्यायचं कसं हे बरोबर माहीत असतं आणि काही काळाने मित्रपक्षाला वापरल्यानंतर ते मित्रपक्षाला फेकून देतात. तेव्हा शिंदेची काही वेगळी गत होणार नाही, कारण इतिहास याला साक्षी आहे, की यांनी गोव्यात हे केलं, यांनी बिहारमध्ये हे केलं, यांनी इतरत्र हे केलं. भाजप हा या देशातला सगळ्यात मोठा स्वार्थी पक्ष आहे. तो आपल्या मित्रपक्षांना योग्य वेळ येतात कचऱ्यात फेकून देतो. त्यामुळे माझं आजचं जे थंबनेल आहे, त्याचं उत्तर मी तुम्हाला सुरुवातीलाच देतो, की भारतीय जनता पक्ष शिंदे यांच्या पक्षाला, शिंदे यांच्या सेनेला संपवणार आहे का? संपवण्याचा त्यांचा डाव आहे का? तर हो, 100% भाजपला 2029च्या निवडणुकीपर्यंत, लोकसभा निवडणुकीपर्यंत स्वतंत्रपणे वाटचाल करायची आहे. त्यांना 2029ची लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची आहे. 100% भाजप हे त्यांचं अ, हे त्यांचं ध्येय आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तोपर्यंत अडगळीत टाकायचं, कचऱ्यात टाकायचं, जवळ संपवायचं, हा भाजपचा बेत आहे. यामध्ये काहीही लपलेलं नाहीये. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पक्षाने काय केलं गेल्या 5 वर्षात हे काढा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कावेबाजपणे शिवसेना फोडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. अजित पवारला सुद्धा आपल्या बाजूला घेतलं. एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं. हे जरी खरं असलं, तरी त्यांनी कावेबाजपणे हे केलं, हेही तेवढंच खरं आहे. आज काय झालंय बघा. आज अजित पवार आपल्यात नाही आहेत. त्यांचा मृत्यू झालाय. तो मृत्यू संशयास्पद आहे. पण अजित पवारांच्या मृत्यूचा 100% फायदा भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे. लक्षात घ्या, अजित पवारांकडे अर्थ खातं होतं, पण फडणवीस यांनी अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार यांना अर्थ खातं अजिबात दिलं नाही. त्यांनी संधी साधून हे खातं आपल्याकडे घेतलेलं आहे, हे विसरू नका. तेव्हा अजित पवार गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था मोठी नाजूक झालेली आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुढे काय करणार हा प्रश्न आहे. पण एकूण जे प्रकार चालले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षामध्ये, शरद पवारांच्या पक्षाची तर वेगळीच अवस्था आहे. शरद पवारांचा पक्ष पूर्णपणे गलितगात्र झालाय. एक एक करून नेते सोडून भाजपमध्ये चाललेले आहेत. अजून जे खासदार आहेत त्यामध्ये फूट पडलेले नाहीत, ते गेले नाहीत भाजपमध्ये. पण कोणत्याही क्षणी ते भाजपमध्ये जातील अशी अवस्था आहे. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था सुद्धा फारशी चांगली नाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून त्यांच्यातला अर्धा अर्धा जो भाग होता, तो भाजपने जवळजवळ गलितगात्र केला. अजित पवारांच्या मृत्यूनंतर त्यांचा पक्षही गोंधळात सापडलेला आहे. भवितव्य त्याला काही दिसत नाही. त्यामुळे भाजपचा आदेश ऐकण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नाहीये. म्हणून मी म्हटलं, शिंदेना का टार्गेट करताय भाजप? तर त्याचं कारण हे आहे, की आता शरद पवारांचा पक्ष कमकुवत झालेला आहे. उद्धव ठाकरेंचा पक्ष कमकुवत झालेला आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पक्षालाही काही फारसं भवितव्य उरलेलं नाहीये. भाजपच्या दृष्टीने ही त्यांच्या पथ्यावर पडणारी घटना आहे. त्यानंतर आता फक्त टार्गेट आहे ते एकनाथ शिंदे. कारण तुम्ही जर बघितलं, विधानसभा निवडणूक असेल, जिल्हा परिषद निवडणूक असेल, नगरपालिका निवडणूक असेल, या सर्वांमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षानंतर नंबर 2चा पक्ष
हा एकनाथ शिंदेचा पक्ष आहे, हे लक्षात ठेवा. नंबर 2चा पक्ष. नंबर 2चा पक्ष महाविकास आघाडीतला एखादा पक्ष नाही, काँग्रेस पक्ष नाही. नंबर 2चा पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना नाही किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही. एकनाथ शिंदेचा पक्ष हा नंबर 2चा पक्ष झालेला आहे आणि तो एका बाजूला भाजपशी युती करून दुसऱ्या बाजूला भाजपशी संघर्ष करून नंबर 2चा पक्ष झालेला आहे. म्हणजे गंमत म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता सत्ताधारी पक्षातच 2 पक्ष आहेत आणि एक पक्ष विरोधकाचं काम करतोय, अशी अवस्था आहे. यावेळी ही चर्चा का सुरू झाली मी तुम्हाला सांगतो. तुम्ही वाचताय गेले काही दिवस वृत्तपत्रामध्ये बातम्या. 11 विधान परिषद निवडणुका होणार आहेत. महायुतीमध्ये बऱ्याच काळापासून चर्चा सुरू झाली होती. भारतीय जनता पक्षाने यावेळेला आग्रह धरला होता, की 17 विधानसभा निवडणुका आहेत. 17 विधान परिषद निवडणुका आहेत, माफ करा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक आहे. गेल्या वेळेला या जागांवर कोण निवडून आलं, हे मी तुम्हाला सांगतो. मागच्या निवडणुकीमध्ये बीजेपीला 7 जागा मिळाल्या. शिवसेनेला, अविभक्त शिवसेनेला 5 जागा मिळाल्या. 7 आणि 5 12. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अविभक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 3 जागा मिळाल्या. 12 आणि 3 15 आणि काँग्रेसला 2 जागा 17. अशा जागांचं वाटप झालं होतं. यावेळी भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली आणि आपल्या मित्रपक्षांच्या जागा पळवल्या. यावेळी काय झालंय बघा, 17 पैकी 11 जागा भाजपने आपले उमेदवार उभे केलेले आहेत. शिवसेनेच्या जागा सुद्धा त्यांनी खेचल्या. शिंदे सेनेला अजिबात त्यांनी भीक घातली नाही. शिंदे जाऊन आले पुन्हा एकदा दिल्लीला. अमित शहाची मनधरणी केली. अमित शहानी त्यांना पुन्हा मुंबईत पाठवून दिलं आणि देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील असं सांगितलं. पण आता 17 जागांपैकी वाटप कसं झालंय बघा. 17 जागांपैकी वाटप आहे. 11 जागा भाजपने आपल्यासाठी ठेवल्या आहेत. 4 जागा शिंदेच्या शिवसेनेला दिलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 2 जागा मिळालेल्या आहेत. मित्रहो, जी ठिणगी पडली आहे यावेळेला, ही भांडणं पूर्वी सुद्धा झाली होती. मी तुम्हाला सतत सांगतोय. लोकसभेला महायुतीमध्ये जागा वाटपावरून वाद झाले होते. शिंदेचा जो आग्रह होता तेवढ्या जागा मिळालेल्या नाहीत. शेवटी 1-1, 2-2 जागा करत शिंदेनी आपलं टार्गेट गाठलं. विधानसभेलाही आधी शिंदेना जागा द्यायला भाजप तयार नव्हता. त्यांनी त्या मिळवल्या. अगदी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीतही शिंदेच्या पक्षासोबत भाजपने तंटा निर्माण केला. त्यांना फारशी किंमत दिली नाही. पण शिंदेनी तिथेही संघर्ष केला. यावेळेला भाजपने 11 जागा गिळल्या आहेत. शिंदेना फक्त 4 जागा ठेवलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, राष्ट्रवादीला 2 जागा ठेवलेल्या आहेत. राष्ट्रवादी त्या 2 जागांवर रडत बसलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतकी वर्ष औरंगाबाद, जालना विधान परिषदेची जागा स्थानिक स्वराज्य संस्थातून निवडून येणारी ही जागा शिवसेनेच्या ताब्यात होती. ती जागा यावेळेला आपल्याकडे घेतली आहे भाजपने. दुसरी गोष्ट म्हणजे रायगड, रत्नागिरी विधान परिषदेची जागा स्थानिक स्वराज्य संस्थातून निवडून येणारी ही जागा सुद्धा याआधी शिवसेनेकडे होती. ती यावेळेला जिल्ह्यातून, रायगड जिल्ह्यातून शिवसेनेचे, शिंदे यांच्या शिवसेनेचे बहुसंख्य आमदार असताना ती जागा ओढून घेतली आहे. कुणी? भाजपने. साहजिकच या दोन्ही मतदारसंघातले शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते भयंकर भडकलेले आहेत. वाद का सुरू झाला आणि कुणामुळे सुरू झाला? तर अब्दुल सत्तार, जे एकनाथ शिंदेचे निकटवर्ती आहेत, एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात ते शेती मंत्री होते. सुप्रिया सुळेंबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे ते अडचणीत आले आणि एकूणच त्यांचा जो आव असतो तो फाटक्या तोंडाचा असतो आणि ते वाटेल ती विधानं करतात. पण यावेळेला त्यांनी भाजपच्या उमेदवाराविरुद्ध आपल्या मुलाला बंडखोर उमेदवार म्हणून उभं केलेलं आहे. मुद्दा असा आहे की आता आपल्या मुलाला तिकीट न मिळाल्यामुळे हे जे अब्दुल सत्तार आहेत ते आक्रमकपणे बोलू लागलेले आहेत. काय म्हणाले ते? की आमच्या पक्षाची मुंडी कापायचीच भाजपने बाकी ठेवली आहे. भाजपचे लोक आमच्याकडून सगळ्या गोष्टी हिसकावून घेत आहेत. जिल्हा परिषद हिसकावून घेतली, महानगरपालिका हिसकावून घेतली, आता विधान परिषद सुद्धा हिसकावून घेतलेली आहे. भाजपने आमची मुंडीच कापायची बाकी ठेवलेली आहे. आता गंमत बघा, हे अब्दुल सत्तार शिंदेच्या शिवसेनेत आहेत.
अंबादास दानवे जे विधान परिषदेत नव्याने आमदार झाले आहेत, ज्यांना उद्धव ठाकरेंनी स्वतःची जागा दिली. त्या अंबादास दानवेंनी असं म्हटलं, की भारतीय जनता पक्षाने आमच्या शिवसेनेचे हात-पाय कापून टाकलेले आहेत. त्याला प्रतिसाद देताना अब्दुल सत्तार असं म्हणाले, की भाजप शिंदे यांच्या पक्षाची म्हणजे आमच्या शिवसेनेची सुद्धा मुंडी कापण्याच्या परिस्थितीत आहे. म्हणजे दोन्ही शिवसेना ज्या आहेत, दोन्ही शिवसेनेचे जे संभाजीनगरचे अ, आमदार आहेत, हे नाखुश आहेत हे लक्षात घ्या. आता यातून चर्चा अशी सुरू झाली, की मग दोन्ही शिवसेनेनी भाजपचा सामना करायला एकत्र का येऊ नये? त्यावर अंबादास दानवे म्हणाले, "आमची काही हरकत नाही दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर" वगैरे, वगैरे, वगैरे. अब्दुल सत्तारांनीही त्याला त्याबाबत अगदी पॉझिटिव्ह पवित्रा घेतला. पण हे इतकं सोपं आहे का? माझा प्रश्न असा आहे, की जरी तुम्ही नाखुश असाल, तरी आपल्या कर्माने नाखुश आहात ना? सर्व लोक तुम्हाला सांगत होते, की भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊ नका. भाजप हा धोकादायक पक्ष आहे. भाजप हा दगाबाज पक्ष आहे. तरीसुद्धा तुम्ही गेलात. का गेलात? तर तुम्हाला मुख्यमंत्री पदाचं गाजर त्यांनी दाखवलं. ते मुख्यमंत्री पदाचं गाजर तुम्ही घेतलत. इथून गुवाहाटीला घेतलात. तिथे कामाख्या देवीकडे गेलात. तिथून मग गोव्याला गेलात. मग मुंबईत आलात आणि मुख्यमंत्रीपद मिळवलत, मंत्रिपदं मिळवलीत, शिवसेना फोडलीत. आता कशाला रडताय? आता शिवसेना एकत्र येणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. मी तुम्हाला सांगतो, आज मी उद्धव ठाकरेंना मेसेज पाठवला, की शिवसेना एकत्र येण्याची जी चर्चा चालली आहे, त्यामध्ये किती तथ्य आहे. उद्धव ठाकरेंनी मला 2 इमोजीस पाठवले, ज्याच्यावरून असं लक्षात येतं, की त्यांना कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नाही. त्यांना पॉझिटिव्हही प्रतिक्रिया द्यायची नाही आणि नकारही द्यायचा नाही, निगेटिव्हही प्रतिक्रिया द्यायची नाही. याचा अर्थ असा आहे, की आत्ता हा जो सगळा खेळ चाललेला आहे, जी चर्चा चाललेली आहे, की 2 शिवसेना एकत्र येऊ शकतात का? ही आता भाजपवर दबाव आणण्यासाठी केली जाणारी चर्चा आहे. गंमत बघा, काल अब्दुल सत्तार बोलले, अंबादास दानवे बोलले आणि नंतर हे म्हणे समृद्धी महामार्गावर भेटले. आता या राजकीय नेत्यांना मीडिया चांगला समजतो, तेव्हा त्यांना हेही माहिती आहे, की आपण काय केलं म्हणजे आपल्याला मीडियात प्रसिद्धी मिळेल. आता अचानक भेटले नाहीत हे लोक, ठरवून भेटले. म्हणूनच तिथे शूट करायला टीव्ही चॅनलचे पत्रकार होते. एबीपी माझाने ही बातमी दाखवली. इतरही कोणी दाखवली असेल. जर तुम्ही अचानक भेटला असाल, तर हे पत्रकार कशासाठी होते? या पत्रकारांना कोणी बोलवलं? त्यांना कोणी माहिती दिली, की अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार भेटणार आहेत? तेव्हा अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे यांची भेट ठरवून झाली हे लक्षात घ्या. पूर्णपणे त्यांची भेट ठरवून झाली आणि असा संदेश द्यायला झाली, की भारतीय जनता पक्षाने अधिक दादागिरी केली, तर दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले संजय राऊत तुम्हाला माहिती आहे? संजय राऊत असं म्हणाले आज सकाळी, की जर या शिंदे सेनेच्या लोकांना पश्चात्ताप झाला असेल आणि त्यांना जर असं वाटत असेल, की भारतीय जनता पक्षाबरोबर संसार करणं आता अवघड आहे, तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धव ठाकरेंची माफी मागावी आणि मग या विषयावर चर्चा होऊ शकते. म्हणजे अजूनही उद्धव ठाकरे नमतं घ्यायला तयार नाहीत. संजय राऊत यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत. अंबादास दानवे काय बोलायचं ते बोलो. अंबादास दानवेंनी जे राजकारण केलं या अब्दुल सत्तार यांच्या भेटीचं, ते अर्थातच उद्धव ठाकरे यांच्या संमतीनेच झालं असणार. जर 2 शिवसेना एकत्र येण्याची बातमी पसरू शकते, तर त्याचे राजकीय फायदे काय होऊ शकतात, हे उद्धव ठाकरेंना नेमकं माहिती आहे. मी तुम्हाला हेही सांगतो, की या क्षणाला दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या परिस्थितीत नाही. एकनाथ शिंदे हे गद्दार आहेत, ही भावना उद्धव ठाकरेंच्या मनातून गेलेली नाही. त्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदेशी तडजोड करतील असं मला वाटत नाही. पण भविष्यात ही तडजोड होऊ शकते का? एव्हरीथिंग अँड एनिथिंग इज पॉसिबल इन पॉलिटिक्स. राजकारणात काहीही घडू शकतं. आपण काहीही अंदाज बांधू शकत नाही. कालचे शत्रू राजकारणात आज मित्र होऊ शकतात. तसं कदाचित उद्या कधीतरी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतीलही, पण आज नाही. जोपर्यंत एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत आहेत, तोपर्यंत 2 शिवसेना एकत्र येणं केवळ अशक्य आहे. आता एकनाथ शिंदे यांच्यापुढे हा प्रश्न निर्माण झालाय आणि अब्दुल सत्तारनी ही भावना व्यक्त केली आहे. याचं कारण आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेपुढे हळू-हळू अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतोय.
दरवेळेला भारतीय जनता पक्ष त्यांच्या जागा कापतंय, त्यांचा अपमान करतंय, त्यांच्या सन्मानाला ठेच पोचवतंय. अलीकडेच तुम्हाला माहिती आहे, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडीच्या वेळी केवढा संघर्ष झाला. पोलीस आणून शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या लोकांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींना रोखण्यात आलं. पोलिसांचा वापर भाजपने केला असा आरोप शिंदे सेनेने केलेला आहे. तिथे शिंदे सेनेच्या मंत्र्यांना सुद्धा पोलिसी बळाचा पोलिसी बळाचा सामना करावा लागला. पोलिसांनी त्यांना सुद्धा लाठ्या काठ्या दाखवल्या, हे लक्षात घ्या. ही सगळी चर्चा मी काही नवीन सांगत नाही. ही सगळी चर्चा विधानसभेत झालेली आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जो भाजप आपल्याच मंत्र्यांविरुद्ध पोलीस वापरू शकतो, तो भाजप आपल्या पुढचा अडथळा दूर करण्यासाठी काही करू शकतो. अजित पवारांचा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मृत्यू कसा झाला याविषयी अजूनही संशय आहे. अजित पवारांचा काटा कुणी काढला का, हा प्रश्न माझ्या मनात वारंवार येतो. अजित पवारांचा काटा काढण्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचा वापर झाला का, यामागे भाजपचा काही हात होता का, हे आपल्याला आज समजू शकत नाही. कारण या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी अजूनही झालेली नाही. भाजप ती कधीही करणार नाही, कारण सत्य बाहेर यावं असं देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदींना वाटत नाही. उलट अजित पवारांच्या मृत्यूचा फायदा भाजप घेत आहे. आता पार्थ पवार आहेत. सुनेत्रा पवारांना राजकारणाचा फारसा अनुभव नाही. पार्थ पवार यांनी यावेळेला काय केलं बघा, त्यांनी राष्ट्रवादीचं दुकानच मांडलं. पुण्यामध्ये विक्रम काकडे, जे संजय काकडे, पुण्यातले माजी खासदार, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि एकदम ज्याला झोलदार म्हणतात असे एक बिल्डर राजकारणी संजय काकडे यांना गळाला लावलं. संजय काकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि त्यांच्या मुलाला विक्रम तावडेला पार्थ पवारांनी तिकीट दिलं. हा सरळ सरळ पैशाचा व्यवहार आहे, हे शेंबडं पोरही सांगू शकेल. सरळ सरळ पैशाचा व्यवहार आहे. देवेंद्र फडणवीसाचा निकटवर्ती असलेला बिल्डर संजय काकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटात येतो आणि आपल्या मुलाला तिकीट देतो. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की देवेंद्र फडणवीस यांनी संजय काकडेंना सांगितलं की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जा, तुमच्या मुलाला तिथून तिकीट मिळवा आणि पार्थ पवारला पुरेसा मलिदा द्या, तो खुश होईल. पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं दुकान मांडलंय असा आरोप त्यांचेच अनुभवी कार्यकर्ते करतायत. त्यांचेच कार्यकर्ते नाराज आहेत पुण्यातले, अशा प्रकारे संजय काकडेंच्या मुलाला तिकीट दिल्यामुळे. हा व्यवहार सुरू आहे. पूर्णपणे आता अजित पवारांचा पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या मुठीत आलेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणूनच शिंदेपुढे धोका आहे. यापुढे काय होणार आहे? शिंदेचा एक एक जो प्लस पॉइंट आहे तो कमी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करणार आहे. शिंदेची लोकप्रियता का वाढली? शिंदेंनी निवडणुकीच्या राजकारणात उद्धव ठाकरेंवर कशाच्या जोरावर मात केली? माझ्या मते दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे पैसा आणि दुसरा मुद्दा म्हणजे शिंदेचा लोकसंपर्क. लोकसंपर्क आणि पैसा या जीवावर शिंदेनी मात केलेली आहे. तेव्हा याच मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करणार आहे. आज ठाण्यामध्ये काय झालं बघा. रवींद्र फाटक यांना उमेदवारी मिळाली. ते शिंदेच्या सेनेचे आहेत. तिथले भाजपचे कार्यकर्ते उघडपणे त्यांच्या विरुद्ध बोलतायत. नेहमी सांगितलं जातं भाजपमध्ये शिस्त आहे, शिस्त आहे. कार्यकर्ते काय करणार नाहीत, पण रवींद्र फाटक आणि शिंदे, एकनाथ शिंदे यांना बदनाम करून सोडतील. कारण हे तिकीट भाजपला मिळालं नाहीये. शिंदे काही ठाणा सोडायला तयार नाहीयेत. नाशिकमध्ये तीच अवस्था आहे. मी मगाशी सांगितलं तुम्हाला संभाजीनगरला काय झालं त्याची कहाणी सांगितली. रायगडला काय झालं बघा. रायगडला शिवसेनेची जागा होती, त्यांना डावलून सुनील तटकरेंच्या मुलाला तिकीट देण्यात आलं. तिथे आता बंडखोरी केलेली आहे. रायगडमध्ये उभे आहेत शिंदेचेच कार्यकर्ते. तिथे शिंदेचे आमदार आहेत, त्यांच्या मुलीनेच बंडखोरी केलेली आहे, अशी अवस्था आहे. अशा प्रकारे शिंदे यांची सेना आणि भाजपचा संघर्ष पुढच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीपर्यंत चालू राहील. यामध्ये शिंदे भाजपवर मात करू शकतात का, भाजपला तोंड देऊ शकतात का,
हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. ते 2 देऊ शकले, पैशाला पैशाने उत्तर देऊ शकले, कार्यकर्त्यांना खुश ठेवू शकले, तर ते टिकून राहतील. नाहीतर शिंदे यांच्या शिवसेनेचं भवितव्य सुद्धा अंधारलेलं असेल, हे माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या. आता अडचणीत आल्यावर जर शिंदे उद्धव ठाकरेंकडे गेले, की दोन्ही शिवसेना एकत्र करूया, तर उद्धव ठाकरे त्यांना कशासाठी प्रतिसाद देतील? उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे, की माझीच शिवसेना मूळ आहे आणि जे खरं आहे, सुप्रीम कोर्टामधला हा खटला प्रलंबित राहिला नसला आणि सुप्रीम कोर्ट सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आलं नसतं, तर उद्धव ठाकरेंना त्यांचं नाव शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह परत मिळालं नसतं. केवळ सत्ताधाऱ्यांच्या, दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या कृपेमुळे शिंदे यांची सत्ता टिकलेली आहे. मुख्य मुद्दा असा आहे, की उद्या जर शिंदे यांची सत्ता गेली, तर शिंदे काय करतील? शिंदे आपला पक्ष कसा चालवतील? त्यासाठी निधी कुठून आणतील? कार्यकर्त्यांना खुश कसं ठेवतील? पण आज तरी 2026 मध्ये शिंदे यांच्यापुढे हे प्रश्न नाहीत. शिंदे जसजसा प्रश्न येतो तसतसा तो सोडवतात. कधी संजय शिरसाट भडकतात आणि भाजप विरुद्ध बोलतात. कधी अब्दुल सत्तार भडकतात, भाजप विरुद्ध बोलतात. मग शिंदे त्यांना शांत करतात. आता बघा, या विधान परिषद निवडणुकीचा विड्रॉल करण्याचा जी तारीख आहे, अर्ज मागे घेण्याची जी तारीख आहे, ती 4 जून आहे. 4 जूनपर्यंत अब्दुल सत्तारही शांत होतील आणि शिंदेचे सगळे कार्यकर्ते शांत होतील. कारण शिंदेना हे माहिती आहे, यावेळेला भाजपला दुखावणं म्हणजे अमित शहाना दुखावणं, ते आपल्याला परवडणार नाही. पण शेवटी पुन्हा एकदा सांगतो, ही एक तात्पुरती तडजोड आहे. शिंदेची शक्ती कमी कमी करत न्यायची आणि शिंदेची शिवसेना जी आहे, तिला इतकं कोंडीत पकडायचं, की त्यांची गरजच आपल्याला राहू नये. हा भाजपचा डाव आहे आणि पुढच्या 3 वर्षात 2029 पर्यंत हा डाव यशस्वी करण्याचा भाजपचा प्रयत्न राहील. तेव्हा एकनाथ शिंदे, तुम्ही मुख्यमंत्रीपद अनुभवलत, मजा केलीत, गोहतीला गेलात, नाचलात, तुमचे आमदार नाचले. आता तुमच्या कसोटीची वेळ आहे. आता तुम्ही तुमची शिवसेना कशी वाचवणार हे बघा. नाहीतर अब्दुल सत्तार म्हणतात ते खरंच होईल, की आमचं मुंडकं सुद्धा कापून नेतील, काहीच शिल्लक ठेवणार नाहीत. भाजप हा रुथलेस, अत्यंत कठोर असा पक्ष आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या मित्रांचे बळी द्यायला तो मागे पुढे पाहत नाही. तसाच शिंदेंचाही दोस्तो हो, हे होते आपले निखिल वागळे साहेब. निखिल वागळे साहेब यांचं विश्लेषण म्हणजे नंबर 1 विश्लेषण असतं. कोणाचीही भीडभाड न ठेवता सत्य सांगण्याचं काम निखिल वागळे यांनी केलेलं आहे. महाराष्ट्राचे रवीश कुमार नव्हे, देशाचे रवीश कुमार म्हणून निखिल वागळे प्रसिद्ध आहेत. पत्रकारिता कसं असावी, खरं कसं बोलावं, निर्भीडता कशी असावी, याचं उत्तम उदाहरण म्हणजे निखिल वागळे साहेब. त्यांचे व्हिडिओ, त्यांचा संदेश महाराष्ट्रातील नव्हे, देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत गेला पाहिजे. त्यासाठी आमचा हा प्रयत्न. त्यांचे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे असतात, दर्जेदार असतात, माहिती अत्यंत योग्य असते, सटीक असते. त्यांचा अनुभव या सगळ्यांचा विचार करता त्यांचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचावा, यासाठी आजचा हा व्हिडिओ. आपलं मत नक्की कळवा.